रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या म्हणजेच 5 मे मंगळवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. बघा, मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो, ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतो. आणि सगळ्या गणेश भक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो असं देखील म्हटलं गेलं आहे की जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपवास करतो तर त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळतं. तर आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने, या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं, आयुष्यातल्या अडचणी अडथळे दूर होतात. तर या चतुर्थीच्या निमित्तानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने 11 किंवा 21 चतुर्थी व्रत कसं करावं उद्यापनासहित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. हे जे व्रत आहे ते अतिशय साध्या व सोपं पद्धतीनं केलं जातं. बघा, बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रतवैकल्य जी असतात, पारायणे जी असतात ती करण्याची खूप इच्छा असते, पण त्यांचे नियम ऐकूनच त्यांच्या नियमांच्या भीतीच एवढी मनामध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही ते व्रत करण्याचं किंवा पारायण करण्याचं धाडसच होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, व्रत हे कोणतंही व्रत असू द्या, कोणतंही पारायण असू द्या, कोणतंही व्रतवैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरून करू नका. कारण की बघा, देव हा कधीच कुणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. कोणतीही पूजा करताना, व्रतवैकल्य पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन भगवंतांशी एकरूप होतं, त्याच पद्धतीने तुम्ही पूजा, भक्ती, पारायण जे आहे ते काय असेल ते करण्याचा प्रयत्न करा. बघा, 100 काय 1001% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. महिला, पुरुष, मुलं, मुली, आई वडील कुणीही हे व्रत करू शकतं. ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. बघा, स्वतःचं घर घेण्याचं प्रयत्न करताय, यश मिळत नाही आहे, मनासारखं घर मिळत नाही आहे, पैशाची अडचण येते आहे, काहीही म्हणजे कुणाचं तरी कुठेतरी अडथळा येते. त्याचबरोबर मुलांचा नोकरीचे प्रयत्न करताय, मनासारखी नोकरी मिळत नाही आहे. बघा, प्रमोशन व्हायचं आहे, अडकलं आहे, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. संतान प्राप्तीचे प्रॉब्लेम आता अतिशय सुरू आहेत, त्यासाठी तुम्ही देखील हे व्रत करू शकता. पण हे व्रत करताना एक गोष्ट लक्षात घ्या की हे व्रत संकल्पयुक्तच करायचं आहे. मुलामुलींसाठी हे व्रत करू शकता. व्रत तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा तुमची स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरातल्या इतर कोणत्या मंडळींची इच्छा, आई वडिलांसाठी किंवा मग बहीण भावासाठी, आईने मुलांसाठी, मुलांनी वडिलांसाठी, नवऱ्याने बायकोसाठी, बायकोने नवऱ्यासाठी, कुणीही कुणासाठीही हे व्रत करू शकतं. बघा, व्रत घरामध्ये एकमेकांसाठी तुम्ही हे करू शकता, पण ते संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कुणासाठी हे व्रत करताय त्याचं नाव, त्याचा उल्लेख, त्याचं कोणतं काम अडकलं आहे ते सुद्धा तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. जसं की आपण पडीभर हातामध्ये पाणी घेतो, हळदी कुंकू अक्षदा घेतो, सांगतो जसं की मी तृप्ती कश्यप गोत्रातली, मी हे व्रत माझ्या बहिणीसाठी, भावासाठी, ज्याच्यासाठी करताय ते सांगा. आता बघा, असा संकल्प सोडायचा. संकल्प करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. बघा, 5 मे 2026 म्हणजे उद्या रात्री 10:18 तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास हा सोडायचा आहे. म्हणजे उद्या 10:18 रात्री तुम्हाला उपवास सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते आणि ते गणपती बाप्पांचे निस्सिम भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपती बाप्पांची तपश्चर्या केली. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय, तर अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात आहे. बघा, चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, देवपूजा करायची, देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत परत करायची नाही. बघा, संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल फूल घ्यायचं, देवासमोर बसायचं. देवघरासमोर दिवा लावलेला असावा. आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. दिवा लावलेला आहे का हे आवर्जून बघायचं, याकडे लक्ष द्या. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो, कोणताही पूजा व्रतवैकल्य करतो, प्रारंभ करतो, तेव्हाच देव त्याला स्वीकारतात असं म्हटलं जातं. म्हणून दिवा चालू असायलाच हवा. तर हातामध्ये हे सगळं घेतलेलं साहित्य, सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा, पूर्ण नाव घ्यायचं, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आजपासून म्हणजे या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशी वार, त्या दिवशीचं तारीख उल्लेख करायचा, मी कोठे राहते,
डिटेलमध्ये सांगायचं. आजपासून मी 21 किंवा 11 महिन्याची चतुर्थी व्रत करत आहे याचासुद्धा उल्लेख करायचा. सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावं वाटत आहे गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आहे. नंतर हे हातातलं पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडायचं. बघा, अशा प्रकारे 21 किंवा 11 महिन्याचा चतुर्थी व्रत तुम्ही सुरू करू शकता सकाळी देवपूजा करताना आपल्या. तर बघा, गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात असतेच, तर तिला अभिषेक करायचा. पाण्याने केला तरी चालतो. मग पाणी बघा, पंचामृत परत स्वच्छ पाण्याने केला तरी चालतो. पंचामृताने केला तर अतिशय उत्तम, नाही तर साध्या पाण्याने करा. ओम गणपती नमः अभिषेक करा. अथर्व शीर्षम येत असेल तर ते देखील तुम्ही अभिषेक करताना म्हणू शकता. आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तिथेच सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती हा गणपती बाप्पा ठेवायचा. बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फूल करायचं, अर्पण करायचं आणि 21 दुर्वांची जोडी आहे ती देखील गणपती बाप्पांना अर्पण करायची. चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि सकाळी ही पूजा करत असताना गोड खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना आवश्यक दाखवायचं आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालते. मग गुळ खोबरं सगळ्यांच्याच घरात असतं. आपली सकाळची पूजा असेल तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तर तुम्ही मांडा, नाही तर याच पद्धतीने तिथे देवघरात केलं तरी चालेल. तर बघा, चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी, भगर, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाही आहेत, कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचं सेवन हे करायचं नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, ज्यूस पिऊ शकता, दही पाहिजे असेल तर दही देखील खाऊ शकता, मात्र त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही. एक दिवसासाठी फराळ पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. हे व्रत चंद्राला पाहूनच सोडायचं आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला म्हणजे बघा, कॅलेंडरमध्ये बघायचं आहे चंद्र उद्याचा टायमिंग ते सगळं चतुर्थी संकष्टीचं दिलेलं असतंच. चंद्र उद्याचा टायमिंग पाहायला परत त्या वेळेलाच आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत, परत त्यांना संध्याकाळी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. परत एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जोडी असेल तर नक्की अर्पण करा. संध्याकाळी आपल्याला 21 मोदक बनवायचे आहे. आता इथे अशी कमेंट लिहून येऊ शकते की ताई, मोदक हे उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे? तर बघा, मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणे देखील आवश्यक आहे आणि उकडीचे, तळणीचे कोणत्याही पद्धतीचे तुम्ही 21 मोदक बनवायचे आहेत. 21 मोदकांपैकी एका मोदकामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा आणि गुळाचं सारण घालायचं आहे. मात्र मोदक असा बनवायचा आहे की त्यामध्ये तुम्ही मीठ घालायचं आहे. खूप जास्त सुद्धा मीठ घालू नका. फक्त तो मोदक मिठाचा आहे हे करण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. मोदक हे 20 नारळाचे आणि 1 मिठाचा असे 21 मोदक तयार करायचे आहेत. म्हणजे बघा, जे आपण गुड खोबऱ्याचे जे मोदक करतो ते 20 करा आणि 1 मिठाचा करा. एकत्र करायचे आहेत तुम्हाला, त्यामध्ये एकत्र करायचे आहे. तुम्हाला ते कळलं नाही पाहिजे की तुम्हाला हा मिठाचा मोदक आहे. तसेच बघा, मोदक हे लहान आकाराचे आहेत, कारण की बघा, आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. जर समजा छोटे मोदक असेल तर आपण 21 मोदक जे आहेत ते आपल्या सहजपणे खाऊ शकतो. चंद्रोदयाच्या वेळी बघा, गणपतीची पूजा, चंद्राची पूजा करून 21 मोदकांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि उपवास सोडताना मात्र जमिनीवर बसायचं नाही, आसन घेऊनच बसायचं आहे. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळेस तो तुमचा शेवटचा घास असेल हे लक्षात घ्या. पण बघा, जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा. म्हणजे तुम्हाला जेव्हासुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक लागला ना की तुम्ही पूर्ण खायचा आहे तो मोदक आणि इथेच आपल्याला उपवास सोडायचा आहे.
पुढचे मोदक देखील तुम्हाला खायचे नाही आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका, जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतःच खायचे आहेत. उपवास सोडताना कुणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे. बाहेरच्यांना मोदक प्रसाद बनवून द्यायचा नाही. पण समजा तुम्हाला 5वा-6वा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांनाच द्यायचे आहेत. पण समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला, म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार, मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही. कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिले असतील तरच ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक देखील करू शकता. तसेच तुम्ही तुमचे 21 मधील मोदक जर शिल्लक राहिले असतील तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या प्राण्यांना देखील ते खायला दिले तरी चालेल. मात्र मोदक खाल्ल्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते. तर अशा वेळी तुम्ही दूध, फळे किंवा काही खाऊ शकता. हे काही म्हणजे उपवासाचं जे मिठाचं नाही आहे. हे व्रत 11 किंवा 21 संकष्टी चतुर्थी येईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. त्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही, तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे आहे ते खाऊ शकता. जेवण वगैरे मीठ वगैरे टाकून तर ते तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊ शकता. म्हणजेच काय, तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजेच 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना अथर्व शीर्षम बोलायचं आहे, अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्ही घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावे अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावरती चंद्राचे दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे, जास्त मोठा मुलगा देखील नको. आणि मग बघा त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वतः मोदक खाऊन नेहमीच जसा उपवास सोडला तसाच तुम्हाला 21व्या चतुर्थीला देखील उपवास सोडायचा आहे. बघा, उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही, तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र नेहमीप्रमाणे तुमचं जसं जेवण आहे तुम्ही करू शकता. आता नंतरची संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता, नसेल पकडायचा तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे मिठाची संकष्ट चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिधा देऊन एखाद्या मंदिरामध्ये देखील देऊ शकता. त्या शिध्यावरती हळदी कुंकू वाहून तो शिधा आपण एखाद्या गरजूला किंवा मंदिरामध्ये एखाद्या व्यक्तीला दान देखील करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण उद्यापन देखील करू शकता. आता बघा, आता पाहूया की 21 किंवा 11 संकष्ट चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात काही नियम जे आपण पाळायचे आहेत. आता बघा, आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स वगैरे आला तर काय करायचं, तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा. पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्ये जर केलं तर चतुर्थीसुद्धा तुम्हाला उपवास धरायचा. 21 किंवा 11 म्हणजे ज्याचा संकल्प केला त्यामध्ये ते तुम्हाला धरता येणार नाही. जर एखादी चतुर्थी तुमच्या सोयरसुतक वगैरे त्यामध्ये गेली तर त्या चतुर्थीला सुद्धा उपवास धरायचा. पण चतुर्थी 21 किंवा 11 याच्यामध्ये धरायची नाही. एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेला असाल तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे. मात्र 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून तो नैवेद्य दाखवला तर ती चतुर्थी पकडता येणार. 21 चतुर्थीमध्ये तुम्हाला पकडता येणार, म्हणजे कुणाच्या घरी तुम्ही गेलात पण तिथे तुम्ही 21 मोदक बनवले तर तसं तुम्ही करू शकता. तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही तर तिथे पूजा करू शकला नाही तर ती चतुर्थी तुम्हाला 21 मध्ये किंवा 11 मध्ये धरता येणार नाही. अगदी साधा सोपा नियम आहे. जर तुम्ही मोदक खाऊ शकत असाल तेव्हाच तुम्ही ती चतुर्थी धरायची आहे. आणि ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचं उद्यापन हे करायचंच आहे. आता तुम्ही इथल्या कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीसुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पांचे दर्शन नक्की घ्या. आणि असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे
पाप अडथळे दुःख दूर होतं. तसेच दर महिन्याने जी संकष्ट चतुर्थी येते त्या संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल, तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण आणि अतिशय लाभदायक मानलं जातं. तुमची जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, मनामध्ये ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्वशीर्षम जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. 21 आवर्तने या गणपती अथर्वशीर्षाची देखील करता येतात. त्यामुळे मनोपूर्ती इच्छा, तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होते. तसेच चतुर्थीला गणपती स्तोत्र किंवा संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण आवर्जून करा. ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्याचबरोबर कोणाला फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचा राग द्वेष या दिवशी करू नये. दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी आल्यावर सुद्धा जप करू शकता, स्तोत्रपठण करू शकता, गणपती बाप्पांची पूजा देखील सायंकाळी करू शकता. तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं, मनात भक्तिभावच हवा. जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं तर मात्र याचं फळ तुम्हाला मिळेल असं नाही. म्हणून सगळ्यात आधी तनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी, मग देवाच्या चरणी आपण मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता अंगारकी संकष्टी चतुर्थी उद्या आहे, तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाची चतुर्थी व्रत हे नक्की करू शकता. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.